मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. कारण मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक अशा व्यक्तीची एंट्री झाली आहे की ज्याने सगळा गेमच पलटवला. भाजपच्या हातातून अशी आलेला मुंबई महापौराचा चान्स अक्षरशः या व्यक्तीने भाजपकडून हिसकावून घेतलाय. अचानक एका व्यक्तीने सगळं राजकारण फिरवलं. अखेर मुंबईचा महापौर नेमका कोण हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण एक असं वेगळंच नाव समोर आलं की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता आपली हार मान्य करावी लागतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण ज्या भाजपकडे नगरसेवकांचं अवाढव्य सैन्य होतं तेच शिलेधार आता अधिकृत नोंदणीसाठी येण्यास टाळाटाळ करू लागलेत. पण ही बाजी नेमकी उलटली कशी? या महाकाय शक्तीला लगाम घालणारा तो मास्टरमाइंड कोण? असा कोणता चेहरा अचानक या राजकीय रणांगणात उतरला ज्याने संपूर्ण हवाच बदलून टाकली? हा चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवा नाही, पण सत्ताधाऱ्यांनी त्यांना गृहीत धरण्याची जी चूक केली आहे तीच आता त्यांच्या अंगाशी आली आहे. या खेळाडूने असा काही विषारी डाव टाकलाय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना सावरायची संधी मिळण्यापूर्वीच त्यांच्या पायाखालची सत्तेची सतरंजी ओढली गेली आहे. पडद्यामागे घडामोडींचा वेग इतका प्रचंड होता की जेव्हा महापालिकेची सोडत जाहीर झाली तेव्हा कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती की भाजपसाठी हा सापळा आधीच रचला गेला आहे. आज भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही निवडणुकीच्या मैदानातून का पळचाढतोय? का नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे? आणि तो कोण आहे ज्याने भाजपच्या अभेद्य किल्ल्याला सुरुंग लावलाय? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत त्या गुप्त युतीचा कच्चा चिठ्ठा ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप घडवून आणलाय. मुंबई तर हातची गेलीच, पण आता भाजप सत्तेतूनही बेदखल होणार का? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा. मुंबई, देशाची आर्थिक धमन्या सांभाळणारी राजधानी. पण आज या शहराच्या हवेत सत्तेचा एक वेगळाच कट शिजतोय. गेली अनेक महिने ज्या मानाच्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीच्या दरबारापासून गल्लीच्या नाक्यापर्यंत जी जीवघेणी रस्सीखेच सुरू होती त्या खेळाचा निकाल आता जवळपास लागल्याचं चित्र स्पष्ट होतंय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आमच्या सूत्रांनी दिलेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा नवा राजा कोण होणार हे आता निश्चित झालं आहे. आणि सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे की खुद्द भारतीय जनता पक्षाने आता शस्त्र खाली टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या भाजपने मिशन मुंबई फत्ते करण्यासाठी आपली सर्वस्व ताकद पणाला लावली होती, ज्यांच्याकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याचा तांत्रिक दावा केला जात होता, त्यांच्या हातातून आता मुंबई निसटल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण महाराष्ट्राच्या या राजकीय आखाड्यात असा एक अमोघ मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय ज्याची पुसटशी कल्पना ना दिल्लीच्या हायकमांडला होती ना मुंबईत बसलेल्या मोठ्या रणनीतिकारांना. कोणालाही सुगावा लागू न देता पडद्यामागे अशा काही हालचाली झाल्यात की आज भाजपच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. शरद पवारांनी टाकलेला तो एक गूढ डाव आणि एकनाथ शिंदेंनी शेवटच्या क्षणी घेतलेली ती चकित करणारी भूमिका यामुळे खेळाचं संपूर्ण गणितच बदललं आहे. या महानाट्याची खरी सुरुवात काही तासांपूर्वीच मुंबईच्या काळजातून झाली होती. मुंबईच्या राजकीय वातावरणात गेल्या काही तासांपासून एक अनामिक अस्वस्थता जाणवतीये. मंत्रालयाचे चकाकणारे कॉरिडॉर असोत किंवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेरची कार्यकर्त्यांची गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न आहे: नेमकं काय शिजतंय? सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार महापौर निवडणुकीची औपचारिकता सुरू होण्यापूर्वीच भाजपने आपल्या आक्रमक रणनीतीतून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. असं बोललं जातंय की जेव्हा देवेंद्र फडणवीस आपला दावोस दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत लँड झाले तोपर्यंत परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. हायकोर्टाचे काही अनपेक्षित निकाल आणि स्वतःच्याच गोटातून होणाऱ्या बंडाळीची दाट शक्यता असल्यामुळे भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. पण खरा हादरा बसला तो सिल्वर ओकवरून फिरलेल्या एका गुप्त फोन कॉलमुळे. शरद पवारांनी अशी काही चक्रव्यूह रचना केली आहे की त्यात महायुतीचे मित्रपक्षच एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहिले आहेत. राजकारणाचे भीष्म पितामह मानले जाणारे शरद पवार जेव्हा एकदम शांत असतात तेव्हा समजून जावं की एखादं मोठं वादळ धडकणार आहे.
शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत एक अत्यंत गोपनीय बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वणव्यासारखी पसरली आहे. या बैठकीत केवळ जागांच्या वाटाघाटी झाल्या नाहीत, तर भाजपला मुंबईच्या सत्तेपासून कायमचं कसं दूर ठेवायचं याचा एक असा ब्लूप्रिंट तयार करण्यात आला, ज्याचा पत्ता भाजपच्या दिग्गज गुप्तचर यंत्रणेलाही लागला नाही. अजित पवारांची कोंडी करून त्यांना आपल्या प्रभावाखाली आणण्यात शरद पवार पुन्हा एकदा यशस्वी झाल्याची माहिती समोर येतेय. पण सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा एकनाथ शिंदेंच्या गोटातून अनाकलनीय हालचाली सुरू झाल्या. भाजपने ऑपरेशन लोटसच्या जोरावर आजवर अनेक किल्ले फत्ते केले असतील, पण आता मुंबईत रिव्हर्स ऑपरेशन सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवारांनी असा काही डाव टाकलाय की एकनाथ शिंदेंना आता भाजपच्या मैत्रीपेक्षा स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि शिवसैनिक ही ओळख वाचवणं जास्त गरजेचं वाटू लागलं आहे. या संपूर्ण थरार नाट्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वळण आलं ते भास्कर जाधवांच्या एका आक्रमक आव्हानामुळे. शिवसेना युबीटीचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या संवेदनशील नसेवरच पाय ठेवला. जाधवांनी अत्यंत टोकदार भाषेत विचारलं की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा पवित्र वेळी मुंबईचा महापौर हा केवळ आणि केवळ मराठी शिवसैनिकच असायला हवा. जर शिंदेंना खरोखरच बाळासाहेबांबद्दल आदर असेल आणि ते स्वतःला त्यांचे वारसदार मानत असतील, तर त्यांनी भाजपच्या कमळाला साथ न देता उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन दाखवावा. हे केवळ एक राजकीय विधान नव्हतं, तर हा एक भावनिक सापळा होता, ज्यामध्ये शिंदे गटाची शिवसेना पुरती अडकली आहे. आमच्या माहितीनुसार शिंदेंच्या पक्षातले अनेक आमदार आणि जुने नगरसेवक या आव्हानामुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनात ही भीती घर करून बसली आहे की जर मुंबईच्या गादीवर भाजपचा महापौर बसला तर शिवसेनेचे उरलेसुरले नावही पुसले जाईल. याच भीतीचा आणि भावनिक लाटेचा फायदा शरद पवारांनी अत्यंत हुशारीने उचलला. त्यांनी पडद्यामागून अशा काही दोऱ्या हलवल्या की शिंदेंना आता भाजपच्या दबावाखाली राहून मुंबईची सत्ता कमळाच्या झोळीत टाकणं अशक्य झालं आहे. भाजपने मुंबईच्या या रणसंग्रामासाठी गेली 2 वर्ष रक्ताचं पाणी केलं होतं. त्यांचे 89 नगरसेवक आणि शिंदे गटाचे 29 नगरसेवक मिळून बहुमत गाठणं कागदावर तरी सोपं दिसत होतं. पण राजकारण हे आकड्यांच्या कागदावर नाही, तर मेंदूच्या डावावर चालतं. भाजपने असा प्रयत्न केला की शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या तांत्रिक गटात विलीन व्हावं, जेणेकरून भविष्यात कोणतीही फूट पडणार नाही. पण शिंदेंनी या प्रस्तावाला सपशेल नकार दिल्याचं समजतंय. परिस्थिती आता इतकी बिकट झाली आहे की नगरसेवकांचे आधार कार्ड आणि मूळ कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवूनही भाजप नेत्यांच्या काळजाची धडधड थांबलेली नाही. आता सूत्रांकडून धक्कादायक माहिती मिळतेय की भाजपचे स्वतःचे अनेक नगरसेवक नोंदणीसाठी म्हणजेच रजिस्ट्रेशनसाठी तयार नाहीत. त्यांना धास्ती वाटतेय की जर मतदान झालं तर मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होईल आणि संपूर्ण देशात भाजपची नाचक्की होईल. याच कारणामुळे भाजपने आता आपला पराभव अप्रत्यक्षपणे स्वीकारला असून ही निवडणूक जितकी लांबणीवर टाकता येईल तितका प्रयत्न सुरू केला आहे. या संपूर्ण महानाट्यात आरक्षणाच्या मुद्द्यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईच्या महापौर पदाचा आरक्षण जेव्हा महिला प्रवर्गासाठी जाहीर झालं तेव्हाच भाजपचा पहिला पत्ता कट झाला होता. उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच हा आरोप केला होता की भाजपने जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण प्रक्रियेतून बाजूला ठेवलं. पण पवारांच्या रणनीतीनुसार आरक्षण कोणतंही असो, जर सर्व विरोधक एकवटले तर भाजपचा विजयाचा आकडा कोणत्याही परिस्थितीत जुळणार नाही. पुणे, नाशिक आणि अगदी नागपूरमधून येणाऱ्या बातम्यांनुसार तिथेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवार पॅटर्न अत्यंत प्रभावीपणे राबवला जातोय. मुंबईत तर आता परिस्थिती करा किंवा मरा या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. संजय राऊत यांनी जरी वरवर असं म्हटलं असलं की आम्हाला शिंदेंच्या कुबड्यांची गरज नाही, तरी पडद्यामागची कथा काही वेगळीच आहे. शरद पवार आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या छताखाली आणण्याच्या प्रयत्नात असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर पवारांचा हा प्लॅन बी यशस्वी झाला तर केवळ मुंबईचा महापौरच नाही, तर राज्यातील महायुतीचं सरकारसुद्धा अवघ्या काही तासात कोसळू शकतं. भाजपला आता हे उमजलं आहे की मुंबईच्या सत्तेसाठी त्यांनी जे जाळं विणलं होतं त्यात ते स्वतःच अडकले आहेत. एकनाथ शिंदेंनी सध्या जे सूचक मौन बाळगलं आहे ते भाजपसाठी सर्वात जास्त धोक्याची घंटा ठरतंय. आता प्रश्न हा उरतो की प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय चमत्कार घडणार.
भाजप आपले नगरसेवक फुटण्यापासून वाचवू शकणार का? की शरद पवारांचा तो एक मास्टर फोन भाजपला सत्तेपासून कायमचा विजनावासात धाडणार? मुंबईच्या राजकीय गल्लीबोळ्यात अशी कुजबूज सुरू आहे की महापौर निवडणुकीच्या दिवशी अशा काही नाट्यमय घडामोडी घडतील ज्याची नोंद इतिहासाच्या पानावर होईल. सूत्रांनी तर असंही सांगितलंय की काही दिग्गज भाजप नगरसेवक आधीच छुप्या पद्धतीने विरोधकांच्या संपर्कात आहेत. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्या लाईव्ह सुरू आहे. एकीकडे सत्तेची प्रचंड हाव आहे तर दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड. शरद पवारांनी मांडलेली ही राजकारणाची बिछाईयता आता कोणत्या थराला जाते हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल. पण तुर्तास तरी भाजपच्या गोट्यातील नीरव शांतता आणि नेत्यांच्या चेहऱ्यावरची स्पष्ट दिसणारी भीती हेच सांगतेय की मुंबईच्या राजाचा मुकुट कोणातरी तिसऱ्याच्याच डोक्यावर बसण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई जी कधीच कोणासाठी थांबत नाही ती आज या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी उभी आहे. महापौर निवडणुकीचा हा खेळ केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची फायनल नांदी ठरणार आहे. शरद पवारांचा तो गुप्त डाव, शिंदेंची झालेली द्विधा मनस्थिती आणि भाजपची सध्याची हतबलता हे सगळं एका मोठ्या राजकीय स्फोटापूर्वीची शांतता आहे असं वाटतंय. आज जरी भाजप निवडणुकीची तारीख पुढे ढकलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असला तरी शरद पवारांच्या या चक्रव्यूहातून सुटणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय होणार आहे. राजकारणात प्रत्येक चालीला प्रतिचाल असते, पण जेव्हा समोर पवार नावाचं वादळ असतं तेव्हा मोठमोठ्या सत्तांची तटबंदी उद्ध्वस्त होते असा इतिहास आहे. काय होईल पुढे? कोण बसणार त्या ऐतिहासिक सन्मानाच्या खुर्चीवर? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील. तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमयी आणि उत्कंठावर्धक घडामोडींवर आमची नजर कायम राहील. सूत्रांच्या माहितीनुसार ही तर केवळ सुरुवात आहे. खरा क्लायमॅक्स तर अजून पडद्याआड दडलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई महापालिकेच्या या संपूर्ण रणधुमाळीत सध्या जे काही घडतंय ते पाहून कोणाचे डोळे चक्रावून जातील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती पाहिली ती सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सुरू असणाऱ्या राजकीय चर्चा आणि निर्माण झालेल्या दाट शक्यतांवर आधारित आहे. हा कोणताही अधिकृत किंवा अंतिम निकाल नाही, कारण राजकारणात शेवटच्या सेकंदाला काय होईल हे देखील कोणी सांगू शकत नाही. आत्ता खरी चर्चा सुरू होते तुमच्या मनात. मला सांगा, शरद पवार यांनी ही टाकलेली गुगली भाजपला खरोखर सत्तेतून क्लीन बोल्ड करणार का? एकनाथ शिंदे पुन्हा एकदा असा काहीतरी गेम फिरवतील की सगळ्यांची गणितं उलटी पडतील का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुंबईचा किंग मेकर नेमकं कोण ठरेल? पवार, शिंदे की ठाकरे? तुमच्या मनात काय सुरू आहे? तुम्हाला काय वाटतं, मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा असेल? तुमची मतं आणि प्रेडिक्शन्स खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्सवरूनच आपण ठरवणार आहोत की आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या मोठ्या गोष्टींची माहिती द्यायची. जर तुम्हाला हा रिपोर्ट माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.